एखादा संकटात सापडला असेल तर त्याची मदत करायची की नाही, एखाद्याला गरजू व्यक्तीला केलेली मदत किती महागात पडू शकते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय। ज्या व्यक्तीची मदत केली त्यानेच असं काय केलं आहे ते पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही। तर मित्रांनो, सावध राहा, असं आपल्यासोबत देखील घडू शकतं। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, एक पोलीस कर्मचारी बाईकवर बसण्यास जाताना दिसतोय। त्याच्याकडे पैशाने भरलेली बॅग दिसते। तो बाईकवर बसत असतानाच बँकेतून काढलेली रक्कम तिथेच मोजताना पाहायला मिळते। तितक्यात पाठीमागून एका स्कूटरवरून तरुणी येताना तुम्हाला पाहायला मिळतात। पुढे या तरुणीला पोलीस कर्मचारी हे पैसे मोजताना दिसतोय। मग काय, मागे बसलेला हा तरुण पूर्णपणे प्लॅनिंग करून बाईकवरून खाली उतरतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो। पुढे तरुणी योगीच पुढे जाते आणि बाईकवरून खाली पडण्याचं नाटक करते आणि जोराने जसं काही तिला खूप लागलेलं आहे अशी ओरडू लागते। तेव्हा शेजारी पैसे मोजणारा पोलीस कर्मचारी त्या तरुणीची मदत करण्यासाठी ताबडतोब धावतोय आणि पुढे त्या तरुणीच्या अंगावर पडलेली पहिल्यांदा स्कूटी उचलतोय। तितक्यात हा मागे प्लॅनिंग म्हणजे जसा काय बिबट्या का कसा काय दबक्या पावल्याने दडून बसलेला असतोय एखाद्याची शिकार करण्यासाठी, तसा हा तरुण मागे प्लॅनिंग करून बसला होता, उभा राहिला होता। त्या तरुणाने लगेच त्या पोलीस कर्मचाऱ्याची पैशाने भरलेली बॅग चोरलेली आहे आणि पुढे येऊन जसं काय आपण माणुसकीचं कर्तव्यच निभावत आहे त्याप्रमाणे त्या तरुणीची उगाचच मदत करण्यासाठी तिथे धावलेलं आहे। तिथे गेल्यानंतर त्या तरुणीला उभं राहण्यासाठी देखील त्यानं मदत केलेली आहे, त्या तरुणीला पाणी देखील दिलेलं आहे। मग काय, हा पोलीस कर्मचारी तुम्ही पाहू शकताय, पोलीस कर्मचारी असून देखील त्यानं त्या तरुणावर विश्वास ठेवलेला आहे आणि चक्क त्या तरुणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यास देखील सांगतोय, त्या तरुणीला बाईकवर बसण्यासाठी देखील सांगतोय। या पोलीस कर्मचाऱ्यानं मात्र आपली माणुसकी दाखवत त्या तरुणीला त्या बाईकवर बसवलेलं आहे आणि हा तरुण त्या तरुणीसोबत त्या बाईकवर बसून फरार देखील झालेलं आहे, तेही पोलीस कर्मचाऱ्याचे पैसे लंपास करून। पुढे पोलीस कर्मचाऱ्याला कळल्यावर मात्र तो गोंधळलेला आहे आणि वेळ निघून गेल्यावर त्याचा पाठलाग करतोय। तो पण खूप उशीर झालेला असतोय आणि हा पाठलाग करत असतोय। काही क्षणानंतर हा पुन्हा बाईकजवळ येतो, आपला मोबाईल काढतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑफिसरना फोन लावतो व झालेला सर्व प्रकार सांगत नाकाबंदी करण्यास सांगतो। मात्र तोपर्यंत काय, हा तरुण खूप दूर गेलेला असतो, त्याने आपलं काम योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून साधलेलं असतं। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ अवेअरनेस म्हणून जागरूकता पसरवण्यासाठी थर्ड आय यूट्यूब चॅनलकडून पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये बँकेतून पैसे काढताना किंवा ATMमधून पैसे काढताना आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। ह्या व्हिडिओतून आपल्याला शिकवण पाहायला मिळते। या संपूर्ण व्हिडिओचे क्रेडिट थर्ड आय या यूट्यूब चॅनेलला जातं आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकला ओपन करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। हे यूट्यूब चॅनेल नेहमीच जागरूकता पसरवणारं किंवा अवेअरनेस खूप चांगले व्हिडिओ बनवत असतं, तर तुम्ही या थर्ड आय यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला देखील थोडीफार जागरूकता या व्हिडिओतून मिळाली असेल तर नक्कीच आपण या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।